अमेरिकेनं इराणवरती क्षेपणास्त्र हल्ले सुरू केलेत। अमेरिकेच्या लष्कराकडून हल्ले सुरू केल्याची माहिती दिली गेलेली आहे। इराणच्या दक्षिण भागातील क्षेपणास्त्र साईटवरती हल्ला करण्यात आलाय। समुद्रात स्फोटकं पेरणाऱ्या बोटींनाही अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलंय। हल्ले स्वसंरक्षणार्थ आणि इराणच्या प्रतिकारासाठी असल्याची अमेरिकेनं भूमिका स्पष्ट केलेली आहे। पुढची बातमी पाहूया। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यासाठी रब्बी कांदा खरेदीचे दर जाहीर झालेत। आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र शासनाने जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कमी आहेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स। कांदा उत्पादकांवरती जे संकट ओढवलंय त्यावर कांद्याला 3000चा हमीभाव मिळावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं अजित नवले यांनी केली आहे। तर राज्यभरामध्ये इतर जिल्ह्यातही कांदा उत्पादक शेतकरी असताना परिपत्रक फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलाय। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं, सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा तयार होतो, मग हा GR फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का काढला? मुळामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा नाही, फक्त आम्ही दिलासा देतो अशा पद्धतीचा आविर्भाव सरकार त्या ठिकाणी आणत आहे। सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लादता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये आणि किमान 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे। सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाणी पुसलेली आहे। कांदा खरेदी दरात केंद्र सरकारनं वाढ जाहीर केली असली तरी नाशिकमध्ये आज होणाऱ्या आंदोलनावर ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे। नाशिकच्या चांदवड चौफुली इथे शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 25 रुपये दरानं कांदा खरेदी आणि आधी विक्री केलेल्या कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। तसंच आजच्या आंदोलनात मुंबई आग्रा महामार्गावरच्या गाड्या 1 इंचही पुढे सरकू देणार नाही। शेतकऱ्यांची ताकद काय असते हे केंद्र सरकारला दाखवून देऊ अशा शब्दात रोहित पवारांनी इशारा दिलाय। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यभरातील पेट्रोल, डिझेल, इंधन तुटवडा या संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सगळ्या पालकमंत्र्यांच्या आणि प्रशासनाला कडक निर्देश दिलेत। सगळ्या मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केले असून शेतकऱ्यांना डिझेल सहज उपलब्ध करून देण्यासह इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर कठोर उपाययोजना करण्याचेही आदेश दिलेत। तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे एसटीच्या दरात वाढ होणार का हेही पाहावं लागेल। त्यासोबत आजच्या बैठकीत कांदा प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे।
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार नाही। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी सरनाईकांनी केली आहे। तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात संबंधित अधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी यांची सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी तेल कंपन्यांशी सरनाईक चर्चा करतील अशी माहिती आहे। दरवाढ झाली असेल तर 8 रुपयाच्या कॅल्क्युलेशननी जवळजवळ आमचं 300 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला डिझेलच्या ह्या 8 रुपयाच्या वाढीमुळे होणार आहे। आणि एस टी महामंडळ एवढा मोठा जो काही नुकसान आहे तो नुकसान सहन करू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल, परंतु अद्यापर्यंत आम्ही काही भूमिका घेतलेली नाही। आम्ही केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडे मदतीची मागणी केलेली आहे। त्या मदतीची पूर्तता झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी कटू का होईना पण सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, सेवा देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील। देशातल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे। कारण इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ यामुळे स्कूल बसेसवरती टांगती तलवार आहे। राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं आगामी शैक्षणिक वर्षामध्ये एकाच सत्रात शाळा चालवण्याची आणि आठवड्यामध्ये केवळ 3च दिवस शाळा भरवण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी आठवड्यामध्ये 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना या असोसिएशननं केलेली आहे। तसंच येत्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं दिलेले आहेत। सरकारनं स्कूल बस सेवेला तातडीनं दिलासा देण्यासाठी अनुदान किंवा सवलती द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे। डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यानंतर नागपूर स्कूल बस संघटनेनं दरवाढीचा निर्णय घेतला। स्कूल बस संघटनेनं प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 200 रुपयानं भाडेवाढ केली आहे। त्यामुळे इंधन दरवाढीचा पालकांवरतीही भार वाढलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असतानाच आता याचा मोठा फटका मालवाहतूक करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही बसू लागलाय। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे गोंदिया शहरातील छोटे वाहतूकदार सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून भाडं वाढवावं तर ग्राहक तयार होत नाहीत आणि जुन्या दरात वाहतूक करावी तर परवडत नाही, अशा दुहेरी संकटात ते सापडले। डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनाचा दैनंदिन खर्चही निघणं कठीण झालंय। मात्र वाढलेल्या इंधन खर्चामुळे व्यवसायाचं गणित पूर्णतः कोलमडलं असल्याची भावना या वाहन चालक मालकांनी व्यक्त केली आहे। वाहन चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि याचा फटका आता सर्व क्षेत्रांवर बसत आहे। गोंदिया जिल्ह्याच्या ट्रान्सपोर्टिंग क्षेत्रावर देखील याचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। मी सध्या गोंदिया शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये, आपण जर का दृश्यांमध्ये बघू शकत असाल तर हे सगळे चालक लोक आहेत, त्यांचे स्वतःच्या गाड्या आहेत आणि ते गाडी भाड्याने देतात आणि येथून जो गोंदिया मार्केट परिसरातून जो सामान आहे तो लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं हे काम करतात। मात्र यांच्यासमोर आता गंभीर प्रश्न उभा झाला आहे। डिझेल वाढल्यामुळे भाडं वाढवण्याची यांच्यावर वेळ आली आहे, मात्र ग्राहक त्यांना पाहिजे त्या प्रमाणात भाडं देत नसल्याचा आरोप देखील या चालकांचा आहे। आपल्यासोबत काही चालक आहेत। डिझेल, पेट्रोल, ऑइलिंग जितके पदार्थ आहेत ऑइलिंग यामध्ये त्यांच्यावर फार किंमत वाढलेली आहे, दर वाढलेले आहेत। ज्या प्रकारे दर वाढले आहेत त्या प्रकारे भाडा किंवा कोणतीही कार्टिंग मिळत नाही आहे आणि त्या अनुसार आम्हाला म्हणण्याचं असं आहे की बाबा ह्या पेट्रोलिंग पदार्थावर काही % कमी व्हायला पाहिजे। कुटुंब चालवण्यास थोडीशी दिक्कत होऊन राहिलेली आहे, त्रास होऊन राहिलेला आहे आणि भाडा मिळत नसल्यामुळे इन्कम होत नाही आहे। कारण यामुळे दर कमी करायला पाहिजे आहे, ही मागणी आहे। हे मार्केट यार्ड परिसरातील जे वाहन चालक आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर डिझेलच्या दरांमध्ये कपात करावी अशी मागणी देखील यावेळी गोंदियातील जे वाहन चालक आहेत त्यांनी केलेली आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। बकरीदच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। मात्र तरीही इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन पुकारलंय। काँग्रेसकडून या आंदोलनासंदर्भात पुणे पोलिसांच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये पत्रक देऊन परवानगी मागण्यात आली आहे। परवानगीच्या पत्रावर बंडगार्डन पोलिसांकडून पत्र प्राप्त असं लिहून देण्यात आलंय। जमावबंदी असली तरीही काँग्रेस मात्र इंधन दरवाढीच्या विरोधात करत असलेल्या आंदोलनावरती ठाम आहे। जमावबंदी असताना पुणे पोलीस काँग्रेसला आंदोलन परवानगी देणार का किंवा काँग्रेसनं आंदोलन कशा पद्धतीनं ते करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा तांत्रिक अडचण समोर आलेल्या आहेत. प्रवेशासाठी नोंदणी आणि कॉलेज पसंती क्रमांक भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून वेबसाईट बंद पडली. त्यामुळे शेवटच्या काही तासात विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याआधीही गेल्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस वेबसाईट तांत्रिक बिघाडामुळे बंद होती. दरम्यान औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाईन अर्जाचा भाग 1 आणि कॉलेज पसंती क्रमांक भरण्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच 29 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. विदर्भातील तब्बल 7 शहरांमध्ये कमाल तापमान 46 अंशांत पार नोंदवलं गेलंय. गेल्या काही वर्षात एकाच दिवशी विदर्भातील 11 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 46 अंशांत पार गेल्याची पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली, तर गडचिरोली आणि नागपूरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट सुरूच आहे. मीरा रोड येथील आपल्याला बातमी पाहिजे, पण त्याआधी बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या TCS मधील जे काही प्रकरण घडलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता तपासाला वेग आलेला आहे. धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणारे MIMचे नगरसेवक मतीन पटेल अडचणीत सापडलेत. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. पोलिसांनी TCS प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेल यांना नोटीस होती. त्यानुसार मतीन पटेल काल पोलिसांसमोर हजर झाले. SIT प्रमुख संदीप मिटके यांनी त्यांची 8 तास चौकशी केली. चौकशीमध्ये मतीन पटेलचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र गरज पडेल तेव्हा पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल असं SITने मतीन पटेल याला सांगितलंय. कार्रवाई जो है हमें उसमें कोर्ट में डाला है. 15 तारीख को तारीख है. जो उन्होंने हमको टाइम नहीं दिया था, 24 घंटे का टाइम दिया था और 18 घंटे में उन्होंने जो गिरा दिया, हमें उसके खिलाफ में कोर्ट में डाला है. उसकी तारीख है 15 तारीख को. हम 10 तारीख है, हम उसको कोर्ट में लड़ेंगे. आपको क्या लगता है गलत था ये जो कार्रवाई? बहुत गलत था. क्यों? उन्होंने हमको टाइम ही नहीं दिया ना. हमें कोर्ट ने जब उनको 7 दिन का टाइम बोला था, नहीं तो कोर्ट ने 7 दिन का टाइम बोला था, तो उन्होंने 7 दिन के बाद में आके बोलना था कि घर तोड़ो करके. उन्होंने 24 घंटे की नोटिस दी, उसके पहले हमारा घर आके 18 घंटे में ही तोड़ दी. सोसायटीमध्ये बकरी ठेवण्यावरून मीरा रोडमध्ये वाद झालेला आहे. पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये हा वाद झालाय. एका युवकावर अज्ञातानं ब्लेडनं वार देखील केलेत. दिवसभर गदारोळ झाल्यानंतर रात्रीही यावरून सोसायटी परिसरामध्ये गदारोळ झाला. मीरा रोडमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून सोसायटीमध्ये वाद झाला. मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी बकऱ्या ठेवण्यासाठी शेड उभारल्यानं हा वाद झालेला आहे. सोसायटी परिसरात शेड उभारल्यानं रहिवाशांना त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला. विचारात न घेता शेड उभारल्याचा सोसायटीतील हिंदू रहिवाशांनी आरोप केला. सोसायटीतल्या नागरिकांनी काश्मीरा पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिलेली आहे. एनिमल्स में आप सिर्फ 2 ही चीज़ घर में रख सकते हो या सोसाइटी प्राइमेसेस में रख सकते हो, डॉग या तो कैट. हमने वही सर से बोला कि सर जब अगर इनका परमिशन नहीं है फिर भी इधर सोसाइटी में विदाउट परमिशन इधर सोसाइटी का जो चेयरमैन है वो भी अपने पद का दुरुपयोग कर रहा है. अगर सारे समाज ने अगर उनको चेयरमैन बनाया तो उनको न्याय करना चाहिए. ये नहीं कि किसी एक समुदाय को सुन के कोई विधेयक पास कर दो और अपने समुदाय के लिए आप जो भी. प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. प्रभाकर, हे प्रकरण चांगलंच तापलेलं होतं. सध्या काय तोडगा निघालेला आहे आणि काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, नक्कीच काल आपण जर बघितलं तर संपूर्ण गदारोळ या सोसायटी परिसरामध्ये झाला होता. बकरी ठेवण्यावरून हा नेमका वाद आहे. या मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर कॉम्प्लेक्स मध्ये
जी शेड तयार केली होती त्या शेडमध्ये जवळपास 25 बकरे ठेवण्यात आले होते आणि त्यातून जी होणारी दुर्गंधी होती त्यातून सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि काल काशीबेरा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली, पालिकेलाही तक्रार नोंदवण्यात आली. पालिकेने सायंकाळच्या परिसरातील शेड तोडलेली आहे. मात्र बकरी जे होते ह्या त्याच ठिकाणी असल्याने काल रात्रीही पुन्हा एकदा गदारोळ झाला आणि बकरी हटवण्यावरनं तो वाद वाढत गेला आणि आपण जर बघितलं तर तिकडे 2 गटामध्ये थोडीशी तुरळक मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये एका युवकाला ब्लेडनेही हातावर त्याच्या वार करण्यात आले होते. रात्री उशिरा त्याबद्दल तक्रार दाखल झालेली आहे. पण सध्या आता त्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. काशीबेरा पोलीस ठाण्याचे एक पथकही तिथे नेमण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेवर पोलीस आता लक्ष ठेवून आहे. प्रज्ञा. प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या संपूर्ण गोंधळानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या आहेत. त्याच जागांवर कुर्बानी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कारण काही संस्कृतींमध्ये लोक ते सोसायटीच्या आवारात वगैरे करायला देत नाही. मीरा रोडमध्ये काही सोसायट्यांमध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये जैन समाज आणि गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती लोक त्या कुर्बानीला विरोध करत असतात. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी